कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे याची झळ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्याला सुद्धा पोहोचल्याशिवाय राहिली नाही। जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूचे भाव गगनाला भिडल्यामुळे व छोटेखानी व्यवसाय आणि शेतमालाला अजिबात भाव मिळत नसल्यामुळे मध्यमवर्गीय जनता व शेतकरी राजा हवालदिल झाले आहे। अशा त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा पेरणीचे संकट घोंगावत आहे। कारंजा तालुक्यातील काही ठिकाणची पेरणी केलेले बियाणे उगवलेच नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शेतीची संपूर्ण मशागत झाल्यावर मृगण क्षेत्रामध्ये पाऊस पडला व शेतकऱ्याने आपल्या जवळची जमापुंजी लावून नामांकित कंपन्यांचे बियाणे म्हणजेच महाबीज, वरदान, कृषीधन, रवी यासारख्या उत्कृष्ट असलेल्या कंपनीचे बियाणे खरेदी केले व पेरणी सुद्धा केली। मात्र 15 ते 20 दिवस उलटूनही झालेली पेरणी उगवायला मात्र तयारच नाही। या प्रकारामुळे वरील कंपन्यांचे बियाणे हे बोगस आहे का अशी चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे। या सर्व कंपन्यांचे बियाणे बोगस होते तर विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना हे बियाणे का विकले? या सर्व प्रकरणामध्ये कृषी विभाग झोपेचे सोंग घेत आहे का असा प्रश्नही शेतकरी करीत आहे। मी संतोष गोविंदराव गव्हाणे, राहणार वाघोळा। माझं शेत सर्वे नंबर 11-3, सोयाबीन 3 बॅगा अक्षय कंपनीच्या, काहीच निघालं नाही। त्यामुळे या कंपन्यांवर व विक्रेत्यांवर आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी मोफत बियाणे प्रशासनाने पुरवावे अशी मागणी जनतेतून होत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।